इतका नीच माणूस असा बदलू शकतो? त्याला पश्चात्ताप होऊ शकतो? तो अजूनही अंधळेपणाचं नाटक करत नाहीये कशावरून? अहो बेल वाजली ना हो? नाही बुवा. नाही का? मला वाटलं मनू आली की काय. कुठे गेली आहे कुणास ठाऊक. कशासाठी इतकी काळजी करतेस? येईल ती. म्हणून तू हे काय करतेस? तुझ्या बाबतीत जे झालं त्याचा बदला म्हणून तू हे नाही करू शकत. हा कसाही असला, त्याने कितीही मोठं पाप केलं असतं तरी त्याचा जीव घेण्याचा हक्क नाहीये तुला. मी कायदा हातात घेणं चुकीचं आहे. आकाश येईल आणि त्याला जे करायचंय ते करेल. नकोस ये मंगेश, हुशारी नकोय. तुला समजलंय आम्हाला काय हवंय ते. निमूटपणे फोटो आणि सीडी दे, नाहीतर पोरगी हकनाक मरेल. हे बघ, साहेबांसाठी जे काही करायचं होतं ते सगळं करून झालंय. खूप मुली नाचवल्या आजपर्यंत, पण आता नाही. हे बघ, त्या सगळ्या मुलींचे शाप लागतील रे. बघतोयस ना माझी काय अवस्था झाली. तसं ऐकायचं नाहीस तू. तुला दाखवतो आता. सोड तिला. सोड. मंगेश बाहेर लवकर पटकन. हलू नका. इथेच थांब. थांब तिथेच. सर. हॅलो सर. आपली एक टीम घेऊन ताबडतोब इथे ये. मंगेशच्या स्टुडिओपाशी. मी ते काही लोकांना बंद केलंय, त्यांना अरेस्ट कर. आणि मला विचारल्याशिवाय सोडू नकोस. येस सर, निघतेच. कालविंदे चला लवकर, काही लोकांना ताब्यात घ्यायचंय. मनूच्या आयुष्याची नासडी झाली तेवढी खूप आहे आकाश. आता मला या सगळ्याची सावलीही तिच्यावर पडू द्यायची नाहीये. माझं जे काही व्हायचं ना ते उदत, पण त्याआधी मी हे सगळं तुझ्या स्वाधीन करतो. मी मनूच्या पर्यायाने तिच्या घरच्यांच्या सगळ्यांच्याच मनावर मोठी जखम केली. त्याचं व्रण मी कधीच बरे करू शकणार नाही आकाश. हे बघ, उद्या हळद आहे की नाही आणि परवा पूजा आहे. हे सगळं सामान आहे, कळलं? लग्न जरी साधेपणाने करायचं असलं तरी विधी सगळे व्हायला हवेत की नाही आपल्याला. मनू माझा हा कॅमेरा, माझं सर्वस्व होतं. खूप छान स्वप्न बघितली मी या कॅमेरा बरोबर. खूप छान आनंदी क्षण टिपले होते. जे जे पाहिजे ना ते सगळं पाहिजे. पण नंतर माझ्या विकृतीचा साक्षीदार बनत गेला. आणि आता मला याची पण साथ नाही. आकाश, मला अरेस्ट कर. खूप मोठी चूक केली मी. मला माफ कर. थांब आकाश.